टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. का बरं टाळ्या वाजवा? कारण सगळ्यांनी एवढा चांगला उत्साह दाखवला समोर. मला फार आवडलं ते. आम्ही आमची जेव्हा संस्थेचं काम करतो, जाणता राजा माझ्या संस्थेचं नाव आहे, माझं नाव राहुल श्रीवंश. आम्ही जेव्हा संस्थेचं काम करतो तेव्हा आम्ही लोकांच्या मध्ये जातो, लोकांच्या काय समस्या आहेत, लोकांना काय हवंय, तर आम्हाला जावं लागतं. हे तुमच्याकडनं आम्हाला कॉल आला, तुमच्याकडनं जो प्रतिसाद मिळालाय तो अतिशय उत्कृष्ट होता. त्या फार बरं वाटलं. तर अशा वेळेला आम्हाला पण खूप वाटतं की काहीतरी करावं. गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा स्कीम्स आहेत. दुसरी एक महत्वाची स्कीम सांगायची म्हणजे सरकारकडे 10वी झालेल्या मुलांसाठी सरकार पूर्ण खर्च उचलायला तयार आहे. त्या मुलाचा 800 रुपये महिना द्यायला तयार आहे. तुमच्या घरात 10वी 12वी पास असेल, एसटी म्हणजे अनुसूचित जनजाती किंवा ओबीसी माहितीये का, अदर म्हणजे इतर भटक्या जमातीचे जे लोक असतात त्यांच्यासाठी पण ही स्कीम आहे. तर तुमच्या घरातली कुठली मुलं असतील तर त्यांना माझ्याकडे पाठवा. मी त्यांना गव्हर्नमेंटकडनं शिक्षण उपलब्ध करून देईन. शासनाचंच डिपार्टमेंट आहे. तुम्हाला सगळा खर्च शासन उचलेल. तुमच्या राहण्याचा, खाण्याचा, तुम्हाला महिन्याला भत्ता पण मिळेल 800 रुपये. कोणाच्या घरात आहेत मुलं 10वी शिकतायत? ठीक आहे, असेल तर मला संपर्क साधा. ह्या 2 स्कीम आहेत. एक तुम्हाला काय बोललो, सामूहिक विवाह. दुसरं तुम्हाला मी काय बोललो, हे शिक्षणाचं. ठीक आहे. जर कोणाकडे कोणीही तुमच्या संपर्कात जर कोणी असेल, कोणाला डॉक्टर पण व्हायचं असेल तरीही सरकार खर्च द्यायला तयार आहे. एक लक्षात पण इथं लहान आहे ना, घेऊया हिला. तसं कोणी पण तुमच्यापैकी जर कोणीही 40च्या खाली असेल तर तोही शिक्षण, तीही किंवा तो कोणीही शिक्षण घेऊ शकतो. तुमच्यापैकी जर कोणाला माझं इंग्लिश कच्चं आहे, गणित कच्चं आहे, मला मराठी येतं, मग तुमचं आपण त्याच्या क्लासेस लावून टाकू ना इंग्लिश. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? या 2 स्कीमा लक्षात ठेवा. तर तुमच्या ध्यानात कोणी असेल तुम्हाला माझे व्हिजिटिंग कार्ड देईन मी. तुम्ही मला संपर्क करा, मी त्याला पूर्ण सपोर्ट करीन. गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये घेऊन जाईन. फॉर्म कसे भरायचे तुम्हाला सगळ्यांना सांगेन. ठीक आहे. आता तुम्ही यांची नावं लिहा आणि आपण एक बचत गट बनवू आता. बर, आता या ग्रुप पैकी कोण कोण जरा हात वरती करा. बचत गट कोणाला यायचंय? सगळेजण आहेत मला वाटतं. हात सगळ्यांचेच वरती आहेत. 1 2 मॅडम, हे बघा आता मी बचत गट बनवतोय, त्यांचीच नाव आल्या. हे तुम्ही कोणाची नावं लिहिली? 1 2 3 4 5 10 जणांचा एक गट बनवू आपण. काय काय नाव आहेत जरा वाचा जोर. शीतल चव्हाण, लता बारे, कमलबाई पुराणे, मंजुळाबाई बारे, लीलाबाई कडाळे, संगीता वारडे. आहेत सगळे इथे? सगळेजण आहेत? गुड. बाकीचे जे नाही आहेत त्यांची नावं लिहा. आता याचे अजून नावं 10 नावं ऍड करा टोटल. म्हणजे इथे असणारी 10 नावं त्यात टाका. उतरणार तो जो प्रपोजल आहे हे रेडिओ स्टेशन कसं असतं. तुम्ही रेडिओ ऐकला असेल ना सगळ्यांनी? रेडिओ मिर्ची ऐकतात तुम्ही, पण त्याच्यावर तुम्ही कार्यक्रम नाही करू शकत. करू शकता का? आपल्या रेडिओवरती कोणी पण कार्यक्रम करू शकणार. त्याचं नावच आहे सामुदायिक रेडिओ. सामुदायिक म्हणजे समुदायाचा. तुम्हाला वाटतील ते तुम्ही कार्यक्रम, तुम्हाला इथे समजा आम्ही इथेच माईक लावून देऊ, तुम्ही काहीतरी चर्चा करायची, तुम्ही गाणं म्हणायचं, ते आम्ही टाकू त्या रेडिओवर. तुम्हाला ते दाखवायला दिलंय. बर, झालं तुमचं? बर, चला आता ह्या बचत गटाला नाव द्यायचं. काय नाव द्यायचं? हे 10 लोकांना एक नाव द्यावं लागेल. म्हणजे हा 10 जणींचा एक. 2 मिनिटं काय शूटिंग काढायची चालू आहे, फक्त पकड. हात दुखायला लागला. कवर काढायला. अक्षदा. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा. सगळ्यांची काढायची का? गुड. अक्षदा बचत गट. याच्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सेक्रेटरी. म्हणजे सेक्रेटरीला काय म्हणतात मराठी? अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि खजिनदार. तुम्हीच निर्णय घ्यायचा. माझंही नाव टाका. हो टाकणार. त्या कॅमेरामॅनचे नाव टाका. चालेल ना रे, आम्ही करून घेऊ. ठीक आहे, थोडं बघून